परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ते ज्ञानीन तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीची ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे चरणाशी लागावी अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले ती सांगती पुसली जेने अंत करण बोधले संकल्पानये महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा ओम नमो सद्गुरु निर्गुणा ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी आरसना बैसोनी माझी आरसना हरिगुण वर्णवी हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावना हरिगुण विशाळ पावना वदवे तो कृपा करुणा वदवी तो कृपा करुणा मी मूढमती दीना मी मूढमती दीना मनवो निकीव भाकितसे मनोनी किव भाकी तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जान हरिगुण वर्णीन मी जान एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे 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 आदरे सद्गुरूंचे 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 आदरे दत्तात्रेय हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसागर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ते ज्ञानीन तत्त्वदर्शिनः अध्याय 4 34 नंबरचा श्लोक आपण सेवेकरता घेतलाय. गुरु भगवान दत्तात्रेयांची सेवा सद्गुरूंच्या कृपेने एक थोडा वेळ आज प्रत्येक महिन्याला कार्यक्रम असतो वाटतं पंगत असती भजन असतं काही भाग्यवानांच्या मनामध्ये भगवंतांना स्फूर्ती दिली म्हटलं आपण यावेळेस प्रवचन ठेवू. आपले रायभान मामांची पंगती वाटतं आज ना सुभाकाचा त्यांचा काहीतरी विषय झाला. आता त्यांच्या जीवनात काहीतरी बदल झाला असेल तसं कोण सांगन नाही का. आपल्याला जर एखाद्या डॉक्टरचा गुण आला तर आपण 4 जणांना सांगतो तू त्याच्याकडे जाय बाबा. तसं या सर्वसामान्य जीव भक्ती करतोय पण त्याला रीत कायची माहिती तो आपला परंपरेनुसार करतोय नाही का. एक सत्कर्म घडतं ते का वायाला नाही जात पुण्यकर्म घडतं. पण जो खरा राजमार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपल्याला एक थोडा वेळ सेवा करायची. छोटी छोटी मुलं खांदी भारपोटी भोक काय खेळायचे सुख पण तरी सुद्धा आपल्याला वावधानात दिवा लावायचा एक थोडा वेळ. एक संतांचा निरोप भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर जे अर्जुनाला जे सांगितलं तो हा निरोप संतांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत आणलेला आहे. तेच भगवान दत्तात्रेय अधिष्ठान आपलं गुरु परंपरेचं आज सकाळपासून त्यांचंच चालू आहे.
सोमठाण देश पासून चाललोय आम्ही आता असं इकडं. हा सकाळपासून हे म्हणले संध्याकाळी 7:30ला पंगत आहे, मग त्याच्या अगोदर एक थोड्या वेळ सेवा, जाऊ भगवान दत्तात्रेयांची सेवा थोड्या वेळ करून आपण. तर भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर पितंबर नेसून अर्जुनाला ज्या ज्ञानाचा उपदेश केला ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं गुरु परंपरेनं आपल्या जीवनाचं सार्थक होत. प्रवचन कीर्तन म्हणजे हा पोटा पाण्याचा विषयच नाही. हे तत्व जसाची तसं सर्वसामान्याला सांगणं, अनुभवानं सांगणं. शिवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे हो नका राम. सामान्य जीव दुःखात आहे, सारखा मोहात आहे, आयुष्यभर दुःखच भोगितोय तो. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रं दिवस तळमळ. आणि कोण सोडीन या जीवाला? जो स्वतः सुटला तो सोडीन का दुसरा सोडीन? सांगणारा स्वतः सुटलेला असावा लागतो त्याला. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. हे वरवर सांगून काय नाही, तेवढ्या पुरतं ऐकून समाज पुन्हा जसाचे तसा होतो, काही परिणाम होत नाही. का होत नाही असं? सांगणारा पहिला सुटलेला पाहिजे, सांगणारा पूर्ण सुखी झालेला पाहिजे, सांगणारा मुक्त झालेला पाहिजे. मग त्यानं जर असं पवित्र वाणीनं सांगितलं तर निश्चित आजही बदल होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व का. उगाच आपलं काहीतरी पोटा करता काहीतरी करमणूक करून पळून जाणं काय परिणाम होणार आहे आपल्यावर? किती चालू आहे आज इकडे तिकडे गर्दी, जिकडे तिकडे सारा सारा हेच चालू आहे, डेकोरेशन चालू आहे, पण परिवर्तन कुठं होतंय? का होत नाही? वस्तू जशीची तशी सामान्यपर्यंत येत नाही. हा सामान्य जीवाचा दोष नाहीये, सांगणाराचा दोष येतो. विषय असा आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे. हे सगळं आपलं कशा करता चाललंय? सुखा करता चाललंय, पण सुखाचा मार्ग सर्वसामान्य जीवाला माहिती नाही. तो मार्ग फक्त संतांना माहिती. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय जेणे. आता नामदेवरायांचं किती मोठं उदाहरण आहे. अरे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार आहे ना, आता काय गरज आहे संतांकडे जायची? पण नाही ना. काकांनी कसं ठरवलं ना, रामकृष्ण परमहंस एक सामान्य मोठमोठ्या मंडळी प्रत्यक्ष कालीमाता दर्शन देती, फेल नाही म्हणले. जोपर्यंत जीवनामध्ये समर्थ महात्मा येत नाही, हे तत्व आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो खरा सुखी होऊ शकत नाही. हे सुख म्हणजे आपलं टेम्पररी सुखी, हे विषयाचं सुखी. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली. हे किती वेळ सुखी विषयाचं? 10 लाख कांद्याची झाली, किती दिवस सुखी? पगार झाला 300 जरा बरं आहे, ती सुख टिकत एक महिनाभर. हा पण आपल्याला असंच सुख पाहिजे, कायमचं सुख. साधू संत सांगतात, मग अवघाची सुख रूपोशी जन्मोजन्मीचे दुःख उसरशी. असं सुख आपल्याला प्राप्त होण्याकरता आपल्याला संतांच्या मार्गाने जावं लागेल. मग ह्या श्लोकातून भगवान परमात्मा सांगतात, ते स्वतःचा अनुभव सांगतात अर्जुनाला. अर्जुना, हे ज्ञान पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, ईश्वंकुला सांगितलं, आणि कालाच्या ओघात तो राजयोग लुप्त झाला. आता मी तुला परत सांगतो म्हणले. तद्विधी प्रणिपात. जे भगवंताना त्याला सांगितलं तो म्हणला सूर्य कधीचा, मनु कधीचा, ईश्वंकोचा कधीचा, आणि आपण तर मेवणे म्हणले. देवाला काय मानित होतो? कशी कधी मेळ बसन. म्हणले दाजी म्हणले आता लय असं थोडाफार 4-2 वर्षाचा फरक. तू काय आणतो म्हणले? सूर्याला सांगितलंय ज्ञान म्यान, मनुला सांगितलं आणि ईश्वंकोला सांगितलं, तेच तुला सांगतोय. पटलं का त्याला? नाही ना. त्याला मोहग्रस्त झालेला होता. तो देव मानितही नव्हता, सद्गुरू मानित नव्हता, मेवना मानित होता. परंतु भगवान परमात्म्यानं त्याला ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं, त्याचा मोह नष्ट केला, त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष साक्षात्कार झाल्यानंतर मग त्यानं साष्टांग दंडवत घातला. म्हणजे आता तू जे सांगशील ते. अर्जुनाचा मोह नष्ट झाला आणि ती गीता आपल्याकरता आज जशीच्या तशी. मग त्याच्यामध्ये थोडी प्रक्रिया सांगितली. जर आपल्याला सुख पाहिजे असेल, आपल्याला शांती पाहिजे असेल, आपल्याला समाधान पाहिजे असेल गृहस्थीला, त्याला एक रस्ता सांगितला.
ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावी तरी संता या भाजावी. संताकडे जावं लागेल म्हणले. संतांकडे जावं लागेल, सेवा करावं लागेल, मग ती आपल्यावर कृपा करतील आणि मग त्या ज्ञानाच्या योगानं आपल्याला अज्ञान निघून जाईल. आपण ग्रस्ती आपल्याला कुठं सेवा करायला वेळ आहे. आता नवनाथ ग्रंथ वाचला तर 12-12 वर्ष या पट्टीने सेवा केलेली, तेव्हा कुठं अनुग्रह मिळालाय. डोळा काढून दिला एका बाबांना. आपल्याला तर वेळ नाही परमार्थाला. पण जर आपल्याला जर समर्थ महात्मा भेटला, ते ज्ञान प्राप्त झालं, आपण आपलं सगळं करत असताना जर भगवंताचं चिंतन केलं मनानं, शरीरानं आपली ड्युटी केली, तर आपण सुद्धा आजही मुक्त होऊ शकतो. हे जन्म मरणाचं चक्र थांबवू शकतो, जीवनातलं दुःख नष्ट करू शकतो. त्याच्याकरता माऊली सांगतात. सांगणारे कोणी? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं दुसरं कोर्ट नाही अपील करायला. सगळ्यात मोठं कोर्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ते सांगता बाबा तुला काय करावं लागेल, संतांकडे जावं लागेल. आता संत कुठं पाहिजे? काही बोर्ड लावेल का हे संत आहे? बरं ती खरीच असती नाही काय, कशावरून गॅरंटी काय? असं काय काय बा, सर्वसामान्याला संत नसतो कळत. त्याला एकच पर्याय, आपण मनुष्य जन्माला आलोय, पवित्र कुळात जन्माला आलोय, साधू संतांच्या भूमीत जन्माला आलो. आपण आपल्याला जे दैवत आवडत असेल त्याची सेवा करायची. कोणताही आवडू दे तुम्हाला. तुम्हाला राम आवडू द्या, कृष्ण आवडू द्या, देवी आवडू द्या, गणपती आवडू द्या, भगवान दत्तात्रय आवडू द्या, नाही तर स्वामी आवडू द्या, नाही तर एखादा खंडोबा मसोबा तुम्हाला आवडू द्या. ज्याच्या आवडीप्रमाणे त्या दैवताची जर एकनिष्ठेनं आपण सेवा केली ना, एकनिष्ठेनं कोणत्याही देवाची करा, पण एकनिष्ठेनं सेवा करायची. तशी पतिव्रती सारखी एकनिष्ठेनं जर आपण सेवा केली ना, तर आपलं पुण्य फळाला येत असतं. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावल. निळोबा राय किती दिवस वाट पाहत होती सद्गुरूंची. निळोबा राय म्हणजे सामान्य आहे का? पिंपळनेरची निळोबा राय, त्यांनी तुकोबारायांची कीर्ती ऐकली होती. तुकोबारायांची सगळ्या महाराष्ट्रात कीर्ती पसरली होती. तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकाचे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी. मग ते दैवत काय करतं? ज्या दैवताची आपण सेवा करतो ते दैवत आपल्याला संतांपर्यंत नेऊन घालतं. तुम्ही म्हणणार मग संत तरी देवत प्राप्त करून देणार आहे ना, मग संतांकडे जायचं काय? असं एखाद्यानं जर प्रश्न विचारला तर, नामदेव रायांना विसोबाकडे गेले तरी पण पांडुरंगाचं दर्शन आहे ना, पण ते एकदिवशीय दर्शन होतं, फक्त मंदिरात देव. नामदेव रायाला असा सर्वत्र व्यापक भरलेला देवाचा साक्षात्कार सद्गुरूंनी करून दिला. मग कुत्र्याचाही देव कळाला, अगोदर कळाला का? नाही. प्रत्येकाच्या हृदयातला देव तोपर्यंत नसतो कळत. आणि मग निळोबा रायांना असंच मुमुक्षत्व प्राप्त झालं. शास्त्र पाहिलं, ग्रंथ पाहिले, कीर्तन प्रवचन भरपूर ऐकलं आणि तुकोबारायांची कीर्ती ऐकली आणि सहज अंतःकरणात इच्छा झाली का आपणही सद्गुरू करावा, आपण एखाद्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याला शरण जावं, त्याच्याकडून कृपा प्राप्त करून घ्यावी, अनुग्रह प्राप्त करून घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कृतार्थ व्हावं. त्यांचं इष्ट दैवत पांडुरंग, पिढी जात पांडुरंगाची सेवा घडलेली. हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, पांडुरंगाची वारी, ब्राह्मण परंपरा आहे, तिथं आम्ही जाऊन आलो. अजूनही त्याचे वंश तिथं आहेत. पवित्र कुळामध्ये अशी पांडुरंगाची इतकी सेवा घडलेली. आणि मग कीर्ती ऐकली तुकोबारायांची, म्हणले अंतकरणामध्ये अपेक्षा उत्पन्न केली ते मी सद्गुरू करीन तर तुकोबारायच करीन म्हटले. आणि मग काही कालानंतर देहूला गेले. देहूला गेल्यानंतर त्यांना असा निरोप कळाला का तुकोबाराय वैकुंठाला गेले. तुकोबाराय जया आदरे पूजिले, पांडुरंगे विमानस्त केले, प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले म्हणले. मग ती लागले ना रडायला तिथं. निळोबा देऊला गेले. अरे मी आता म्हणले मनानं तुकोबारायला वरलंय म्हणले. तुकोबारायांचे चिरंजीव वगैरे सगळे शिष्यमंडळ सगळे विराहामध्ये होते. तुकोबाराय गेल्यानंतर सगळ्यांना दुःख झालेलं. मग कोण काय सांगत, कोण म्हणजे दुसरा कोणतरी एखादा गुरुकर घाल माळ म्हणले. आता गेलेला महात्मा कोण परत येत असतो का म्हणले. ते म्हणले नाही, म्या मनानं तुकोबारायला वरलंय म्हणले. आता परत कसं काय? पतिव्रताला जसा भ्रतारप्रमाणे तिला बाकी सगळे जग आईवडला सारखं, एक पती सोडला
त्याने सांगितलं मी तुकोबरायांना वरलंय म्हणले सद्गुरुस्थानी, मी दुसरा सद्गुरू करू शकत नाही म्हणले आता. मग सगळ्यांनी समजून घातली, ते हट्टाला पेटले. बरीच मंडळी गोळा झाली तिथं. म्हणले आता आपण तीर्थयात्रा करू, काहीतरी मनशांती प्राप्त होईल, आपल्याला पुण्य प्राप्त होईल. मग तुकोबरायांचे चिरंजीव, शिष्य परिवार आणि निळोबराय अशी तीर्थयात्रा करत फिरले. प्रत्येक गावात जावं, मारुतीच्या मंदिरामध्ये रोज कथा कीर्तन. त्या कीर्तनामध्ये विषय सगळा तुकोबरायांचाच. रामेश्वर सारखा शास्त्री तुकोबरायांना लोटांगण घालतोय. रामेश्वर म्हणजे सामान्य नाही का, दशग्रंथी येतो, काशीला जाऊन आलेला सगळं शास्त्र तो सुद्धा तुकोबरायांना लोटून घालतो. म्हणजे तुकोबराय का शास्त्री, तुकोबरायांच्या जीवनात घडलेले सगळे चमत्कार काय काय जेवढं असं त्यांचं जीवन चरित्र कीर्तनात आलं, यांचं अंतकरण भरून यायचं, डोळ्याला धारा लागायच्या. ते म्हणायचे पांडुरंगा मी सद्गुरू करीन तर तुकोबारायच करीन म्हटले. हट्टाला पेटले. मग फिरत 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 सगळी तीर्थयात्रा करून परत पंढरपूरला आले. पंढरपूरला आले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून सगळे जिकडे तिकडे निघून गेले. आणि मग निळोबारायांनी अंतकरणापासून ठरवलं आता काय करायचं, जोपर्यंत तुकोबाराय दर्शन देत नाही तोपर्यंत अनुष्ठान करायचं म्हणले. आता बसले अनुष्ठानाला. अनुष्ठानाला बसल्यानंतर सारखं जप चालू आहे, तुकाराम 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 तुकाराम. नंतर अन्न पाणी वर्ज्य केलंय. देवाचं नामस्मरण नाही बरं का, नामस्मरण चालू आहे. तुकोबारायांचं सद्गुरू तुकोबाराय जोपर्यंत येत नाही म्हणले तोपर्यंत मी आता उठत नसतो म्हणले. हट्टाला पेटले. काय भूक असं हो, काय परमात्मा आपल्याला बळच फार 60-70 झाले तरी म्हणावं लागत माळ घाल बाबा. आता कुठं वय अजून, पाहू नंतर नाही का. काय अंतकरणामध्ये भाव असन, काय अंतकरणामध्ये मुमुक्षुत्व असन. निळोबाराय एक एक दिवस चालला, अन्न पाणी वरजे सगळं सगळं वरजे सारखं तुकाराम तुकाराम तुकाराम. किती दिवस, किती दिवस, 42 दिवस. 42 दिवस कशाला म्हणतात, आपल्याला एकादशी दिवशी बिगर फराळ जमत नाही. अगोदर दिवशीच आरड वरड राहते, पोटभर जेवा, उद्या एकादशी, फराळाचं काय. 42 दिवस कशाला म्हणतात. पण इथं शिकलेली मंडळी आहे, इथं ग्रॅज्युएट मंडळी, काही काही आपलं विज्ञान सांगत आहे नाही माणूस मरत, नाही मरत. आणि तिथं अध्यात्माची शक्ती, हे भगवंत आहे. चुकीचा तुला नाही ब्रह्म तो कसे आले, तो सारखं चिंतन करतोय भगवंताचं. 42 दिवसामध्ये फक्त अस्थी उरल्या होत्या, असते नुसत्या ध्वनी येत होता तुकाराम तुकाराम तुकाराम. काही राहिला असं 42 दिवसात, पण काही होत नाही. आजही तुम्ही जाऊन पा मांदळीला आत्माराम बाबा, किती दिवसाचे पडलेले, नुसतं गाजरासारखं शरीर आहे. काय ते जे परमार्थाचं, आपल्यासारखं असं पडल्यावर इतकं वर्ष. परमार्थाची शक्ती कुठं करंट जोडलेला आहे बाबा. 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर तिकडं पांडुरंग परमात्मा म्हणले, अरे आतापर्यंत मज भक्त पाहिले पण असा नाही पाहिला म्हणले. स्वतः भगवान परमात्मा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा समोर येऊन उभे राहिले, समोर निळोबारायांच्या. म्हणले निळोबा डोळे उघड म्हणले, मी आलोय म्हणले. जगाचा बाप समोर उभा राहिला, माग म्हणले निळोबा, आता मी प्रसन्न नाही म्हणले, तू जे मागशील ते. काय मागाव निळोबारायांनी, तुझं लागी येथे बोलविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलास या. अरे तुला बोलवलं कोणा म्हणले, तू कयाचा धावा करीत असे. अरे मी ते तुकोबारायांचे करतो. अरे म्हणले मी एक तर कोणाला प्रसन्न होत नाही म्हणले, तू माग म्हणले तुला काय पाहिजे ते. म्हणले मी द्रौपदी सारखा कुठं संकटात आहे, मी प्रल्हादासारखा संकटात नाही ना म्हणले. मला तुकोबाराय पाहिजे म्हणले, मला सद्गुरू तुकोबाराय, तोपर्यंत माझं समाधान नाही होणार म्हटले. भगवंताला माग पाठवणारा हिरा निळोबाराय, शेवटी भगवंताला मागच जावं लागलं. नाही नाही म्हणले, मला लागतच नाही काय म्हणले, मला तुकोबारायचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही म्हणले. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दरडा. गेला ना भगवान परमात्मा परत वैकुंठाला, तुकोबाराय वैकुंठात होतीच ना. मग चाललं होतं तुकोबारायांचं विनान भजन. मग पांडुरंगानं सांगितलं, बाबा रे ते गिऱ्हाईक हट्टाला पेटलं म्हणले, आता तुम्हालाच जावा लागन म्हणले.
तुकोबाराय तीनदा आलेले परत तीनदा. एकदा मुली करता आले, जगनाडे बाबा करता एकदा आले आणि निळोबारायं करता परत तुकोबाराय एकदा आले. मग तुकोबाराय आले, चिपळ्या हे विना हे भगवंताचं भजन चालू आले आणि मग म्हणले निळोबा अरे मी आलोय म्हणले, डोळे उघड. आणि मग निळोबांना डोळे उघडल्यानंतर काय स्थिती झाली असन ते काही 1-2 दिवस वाट पाहत होते. काय आमचं हे डोळ्याला धारा लागल्या, साष्टांग दंडवत घातलं, तृप्तता झाली ना. सद्गुरूंची भेट झाल्यानंतर शांत झालं. ते काय मग हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी, लावून हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. जी गुरु परंपरा आली ना, मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय फळ तेथून या. बरं आपली गुरु परंपरा सांगतात. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य पासून ती आलेली गुरु परंपरा. बाबाजीने स्वप्नी येऊन तुका अनुग्रह दिला निज प्रती. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा देतो. निळा म्हणे माझा उपदेश केला, सकळा सांगितला संप्रदाय. त्यावेळेस तो दिवस म्हणजे निळोबारायांचा अनुग्रहाचा दिवस. त्यावेळेस त्यांना साक्षात्कार झाला. लाजली गे मायाता कवना ओवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. मग आता हे दर्शन कसं आहे? पांडुरंगाचं दर्शन तर तसं झालंच होतं ना, पण आता व्यापक दर्शन झालं. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पावा तिकडे विठू जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज जे भगवंताचं आपल्याला हे दर्शन आहे, हे व्यापक दर्शन झालं. तर भगवान दत्तात्रय प्रत्येकाच्या हृदयात आज जशीच तशीच. पण ह्या रीतीनं जर गेलो आपण, संतांनी आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून दिलं, तर भगवान दत्तात्रय कुठं नाही आज. ते फक्त मंदिरात आहे. ड्युटीवर गेल्यावर नाही, का खुरपायला गेल्यावर नाही, का डाळिंबात गेल्यावर नाही. त्याचं ज्ञान नाही आपल्याला. ती जनाबाई शिकेल होती कुठं? धरीला पंढरीचा चोर गळा बांधून यादो, हृदयबंदी खाना केला ना आता विठ्ठल कोंडीला. कशाच्या ताकदीवर? नामदेव रायांच्या कृपेना. सावता बाबा पंढरपूरला गेले कधी? याचा अर्थ जाऊ नये असं नाही बरं का. ज्याला जाता येईल त्यांना अवश्य जावा. पण त्या सावता बाबांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळीयात. तशी हे भगवान दत्तात्रय आपल्याला हृदयात साठवायचे. आपल्याला हे हृदय मंदिर करायचं एक दिवस. नवाध्यायच का तुम्ही? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. किम भ्रांताशी कामो विषयावरी. हनुमंतरायांचे आताच झाले. कुठं साठवला भगवंत? साठवला कुठं हनुमंतरायांना? इथंच ना. मग आपल्याला इथं साठवायचं आहे, पण ह्या रीतीनं जावं लागल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे आता आणावे तरी संताया भजावे. संतांची सेवा करावं लागेल म्हणले. आपल्याला सेवा काही घडली नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. आमचे गुरु महाराज एक उदाहरण सांगायचे. एक फक्कड महात्मा होता जंगलामध्ये. काय तो असं त्याला कशाचं घेणं नव्हतं, पण त्याला सोनं बनवता येत होतं. त्याच्याकडे काही प्रक्रिया होत्या आणि तो सोनं बनवायचा. साधूला काय घेणं आहे सोन्याचं? दुष्काळ पडला म्हणून राजाला कळलं का साधू सोनं बनवितोय. आणा मला धरून त्या साधूला. तरी काय राजा बोलेन झाला. दरबारात उभं केलं. म्हणले तू सोनं बनवतोय? हो बनवतो म्हणले. म्हणले मग असं करते, जेवढं बनवतो तेवढं एक तर इथं आणून दे, नाही तर आम्हाला तरी शिकव म्हणले. दुष्काळ पडला आपण काहीतरी करू म्हणले या लोकांकरता. तो म्हणला आपण नसतं शिकित म्हणले. फक्कड होता, त्याला काय घेणं नव्हतं. म्हणले मग तुला आम्ही आतमध्ये टाकू. आतमध्ये टाका, नाही तर काही करा म्हणले, मी शिकवणार. म्हणले तुला असं करू, अशी शिक्षा करू, तसं करू. तो म्हणे काही करा, मी शिकू शकत नाही. नंगे को खुदा डरताय. दिलं सोडून. गेला तो साधू. राजांना वेश बदलावला, एक सेवकाचा वेश धारण केला आणि त्या साधूची सेवा केली. 1 वर्ष सेवा केली. पतिव्रते सारखी सेवा केली त्या साधूची. झाला ना साधू प्रसन्न तो. आणि त्याला ते सोनं बनवायचं शिकवलं आणि तोही सोनं बनवायला लागला. मग आता तो थांबन का तिथं काम झाल्यावर? सोनं बनवायचं शिकवल्यावर तो काय थांबन? तो रात्रीतून पुन्हा आला, राजाचा वेश धारण केला आणि म्हणले त्या जोगड्याला आणा धरून. म्हणले आता महत्वाचा मुद्दा तुम्ही ऐका. आणला ते साधू धरून, दरबारात उभा केला. म्हणले सोनं बनायचं शिकव म्हणले. तो म्हणले शिकित नसतो म्हणले. अरे तो म्हणले तुला काय बनवता येतं? मला सुद्धा बनवता येतं म्हणले सोनं. कोण म्हणतो? राजा म्हणतो. मग ते साधूचे शब्द ऐका.
तो साधूना सांगितलं कही बी तो घिसाई होगे बोले, कुठंतरी घासली असन म्हणले, कुठंतरी सेवा केली असन, तसं नाही बनवता येणार म्हणले तुला. म्हणले महाराज तुमच्याकडे 1 वर्ष सेवा केली, वेश बदलून तेव्हा मला सांगा. साधं सोनं बनवण्याकरता एका साधूची सेवा करावी लागली. आपल्याला तर भगवंताची प्राप्ती करायची, आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. आपल्याला काहीतरी सेवा निदान नाही सद्गुरूची तर भगवंताची तरी सेवा घडली पाहिजे आपल्याकडून. आता ही तुम्ही आरती करतात, पुण्यकर्म करते, भगवंताची सेवाची ते दैवत एक ना एक दिवस कर्म साम्य दशेला आल्यानंतर एखाद्या महात्म्याची भेट घालून देणार, म्हणजे देणार, तिची जबाबदारी ती. त्या दैवताला काळजी आपल्या उद्धाराची. रामकृष्ण परमहंसाचं जीवन पाहतो मी, प्रत्यक्ष कालीमाता दर्शन देते हो, बोलती कालीमाता. रामकृष्ण परमहंस म्हणजे सामान्य नाही, विवेकानंदांचे गुरु म्हणले प्रत्यक्ष कालीमाता दर्शन देत होती, बोलत होती, नैवेद्य खात होती. तर त्या दैवताला प्रश्न पडला नाही ह्या लेकराचा उद्धार करायचा, त्याला वास्तव स्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे. ती जगदंबा माता इथंच कुंडलिनी शक्ती, कुठं लांब आहे का, पण ज्ञान नाही ना. आणि मग एक दिवस तिथे एक महापुरुष आले, तोतापुरी म्हणून, विधी महात्मा, फक्त लंगोटी आणि एक कमंडल सोडून काहीच नाही, असं दरबार देवीचा बसले आपले ध्यानस्थ येऊन. यांची पूजा वगैरे झाली रामकृष्णांची, आले बाहेर. बाहेर आल्यानंतर साधू पुरुष पाहिल्यानंतर नमस्कार केला, कुठून आले काय असं तसं सगळं विचारल्यानंतर म्हणले मी तुला अनुग्रह देण्याकरता आलो म्हणले. ते म्हणले मला काय गरज, अरे मला तुझी गरजच काय म्हणले, जगाची आई प्रत्यक्ष मला प्रसन्न नाही म्हणले, जगन माता ती माझ्याशी बोलती, नैवेद्य खाती, मला तुझं शिष्यत्व पत्करायची गरजच काय म्हणले. म्हणले मग तुझ्या आईला जाऊन विचार, ती जे सांगन ते. आता त्यांचा सगळा भाव देवीवर होता, देवी जे म्हणून ती शेवटचं कोर्ट अधिकारी होते. देवीची सेवा केली होती 12 वर्ष पतिव्रतेसारखी. आणि मग त्यांचं सगळं पूजा वगैरे सगळं संपलं आणि ध्यानाला बसले. देवीचं ध्यान करत असताना जगन्माता कालीमाता प्रगट झाली. बोल बाळा म्हणले, कशा करता मला स्मरण केलं. म्हणले आई आपल्या दरबारात एक जोगडा आलाय म्हणले, आणि तो मला ज्ञान द्यायचं म्हणतोय म्हणले, तुला दीक्षा देण्याकरता आलोय म्हणले, तुला मग देवीचं खरं वास्तव दर्शन होईल. त्यावेळेस देवीचे शब्द ऐका. म्हणले बाळा तुला माझी 30 वर्ष सेवा केली म्हणली पतिव्रतेसारखी, 30 वर्ष सेवा, त्याचं फळ का तुला एक ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटतोय म्हणले. तू त्याला शरण जाय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षी ज्ञानेन तत्वदर्शना, तो तुला ज्ञान देईन. त्याच्या चिंतनानं तुला खरं माझं स्वरूपाचं दर्शन होईल. मग तुला खरं सुख प्राप्त होईल, तुला समाधान प्राप्त होईल, तुला शांती प्राप्त होईल, आणि तू मुक्त होऊन जाशील, जन्म मरणाच्या पलीकडे जाशील म्हणले. मग आता आईनं सांगितलं काय विषय राहिला. गेले आले तसे मग साष्टांग दंडवत घातला, पाय धरले आणि रडू राहिले. म्हणले महाराज तुम्हीच माझे सद्गुरू, माझ्यावर कृपा करा. आणि मग रामकृष्ण परमहंसांवरती कृपा झाली. आणि मग त्यांना जे देवीचं दर्शन झालं का, जिकडं तिकडं देवीच भरलेली व्यापक, त्यांना येऊशिक जागा नाही का जिथं देवी नाही. मुक्त झाले. मग जन्म कोणला, मरण कोणला. जन्मतय शरीर, मरतय शरीर. आपलं जे स्वरूपाची ओळख करून दिली, स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाला. अमर आहा खरे का खोटे पा. आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आपल्याला वाटतं हेच जन्मत आणि हेच मरत. याला चालवणार, या गाडीला चालवणारा दुसरा कोणीतरी ड्रायव्हर आहे. गाडी वेगळी, ड्रायव्हर वेगळे. हा ड्रायव्हर जर उतरला ना खाली, लगेच पुंडलिकावर देव, लगेच फोनन, लगेच सरपणन, लगेच व्यवस्था लागत असते. मग त्याची ओळख करणं हे सगळ्यात परमार्थ. परमार्थ म्हणजे काय, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. आत्माराम म्हणलंय, कुठे येतो आत्माराम, लांब आहे का, किती जवळ आहे. अरे मुलं बाळ लय लांब, लय लांब इतका देव जवळ आहे, पण कुठं ओळख आहे, जवळ आहे परी भेटेना. आणि ती ओळख संत करून देतात. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड. ते अविरून गोचिड, अशुद्ध काही नशी ती. कुठे गोचिड, कास आलाय, दूध आहे त्यांना, आणि किती जवळ आहे, दूध नाही त्यांना. त्वचेची पदराड म्हणजे काय, अज्ञानाचा पडदा आहे. तसा भगवान परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण आपलं अंतकरण अशुद्ध झालेलं आहे. त्या भगवंताच्या चिंतनानं अंतकरण आपलं शुद्ध होतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळन, येऊन गोपाळ राहे तेथे. मग हे सत्संग त्याच्या करताय, हे कीर्तन त्याच्या करताय, प्रवचन त्याच्या करताय.
तुमचे पारायण त्याच्याकरता आहे का अंतकरण शुद्ध करायचं आहे आपलं? याला मग आपण साबणीन फिबनीन वरून हे मग घासितोय धुतोय, पण आतल्या मन धुण्याकरता काय केलंय का आपण? काय केलं मन धुण्याकरता? मन धुण्याकरता हे साधन आहे. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. परीक्षिती 7 दिवसात सुटला ना. 7 दिवस म्हणजे काय? पण त्यानं भागवत कसं ऐकलं असं? हे असं कधी मध्ये अरे 3 दिवस झाले त्याला पाण्याची ताण, पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही. शुकमुनी म्हणले, अरे बाळा आज 3 दिवस झाले म्हणले तू पाण्याला सुद्धा स्पर्श करीत नाही म्हणले. त्याला माहिती होता 8वा दिवसच नाही ना. 7 दिवसात मृत्यू आहे ना. आपल्याला असं वाटतं अजून किती काय आयुष्य पडलंय आपलं, अजून 50 वर्ष करू परमार्थ निवांत. हे पहिला चांगलं प्रपंच व्यवस्थित करून घेऊ, चांगला करून घेऊ सगळं व्यवस्थित, एकदा फार मुलं बिलं नोकरीला बंगले ठिंगले गाड्या बिड्या, मग परमार्थच करू म्हणले आपण, मग दुसरं काहीच नाही करायचं. आपण गॅरंटी का तशी काही गॅरंटी? माशी पंख पाखडे तवये सरे अटॅक अटॅक दवाखान्यात नेऊन देतो नाही ना, गॅरंटी आहे का? त्याच्याकरता संतांकडे वैराग्य असतं. झड झडोनी व्हायला निघ ये भक्तीच्या वाटेला, तरीच पावशी अव्यंग. हे दोन्हीच आकाशे बरोबर चालले पाहिजे, परमार्थ आणि प्रपंच. हे सगळा प्रपंच करून घेऊ. कोणाचा पूर्ण झाला आतापर्यंत? आपला मुद्दा असा आहे शेवटचा. 3 दिवस झाले परीक्षिती पाण्याला स्पर्श करत नाही. कसं भागवत ऐकलं असं त्यांना? ऐकलं 7च दिवस, पण अंतकरणापासून साधूच्या मुखातून निघालेले शब्द तो कसा ऐकत होता अंतकरणापासून. म्हणले बाळा काहीतरी पाणी तरी घे. म्हणजे नाही, पाण्यामुळे तर हिगत झाली म्हणले. तिकडं आश्रमात पाण्यामुळे एवढा राडा शापन भानगडी झाले ना म्हणले. त्या पाण्यामुळे तर एवढं घडलंय म्हणले. आता पाणी नको, आता मला तहान लागली. पण कोणती तहान लागली? मला आता भगवंताच्या दर्शनाची तहान लागली, कृष्ण भेटीची तहान लागली म्हणले महाराज. आता मला हे पाणी नको म्हणले, आता व्यवहारातलं पाणी नको. कसं ऐकलं असन? अंतकरणापासून 7 दिवसात अंतकरणाच्या गाठी सुटल्या त्याच्यावाल्या. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडे तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, पोटी झालो शीतळ. आपल्या अंतकरणामध्ये गाठी, ह्या गाठी संतांच्या कृपेनं, श्रवणानं, कीर्तनानं, चिंतनानं ह्या सुटतात आणि आपल्याला साक्षात्कार होतो भगवंताचा. का शरीर वेगळं आहे आणि आत्मस्वरूप वेगळं आहे. भगवान परमात्मा आपल्या हृदयात आहे, त्याचं आपल्याला दर्शन होतं. आणि त्याचं दर्शन झालं का बस, भगवंताचं दर्शन म्हणजे सुखाचा साक्षात्कार. सर्व सुखाची आगर बाप रखुमा, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव. तो पांडुरंग परमात्मा आता या विटेवर उभा आहे आत्ता, म्हणून हे बोलत आहे. चाले शरीर कोणाच्या सत्य, कोण बोलवितो हरी विन. बरेच लोक म्हणतात देव आसन का? माळकऱ्याला विचारतो तो देव पाहिला का? कसे वारे फुकाट चाले. अरे देव नाही अशी जागा आहे कुठं देव नाहीये. जो देव नाही म्हणतो तो कोणाच्या सत्यानं बोलतो? फक्त त्याला ज्ञान नाही म्हणून तसं आहे, अज्ञानामुळे बोलतो तो देवाच्या सत्यानंच बोलत असतो. हे शरीर देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. त्या तत्वाला आपण दत्तात्रेय म्हणतो, त्याच तत्वाला कोण राम म्हणतंय, त्याच तत्वाला कोण पांडुरंग म्हणतं. त्या तत्वामुळेच हे शरीर चालतंय. निघून गेला वारण मागे राहिला, मग निघून जातं तरी काय याच्यातलं? डॉक्टरना तरी मेळ लागलाय का अजून? नाही ना. पण संतांनी त्याचा मेळ लावला. अदृश्य दर्शने संताची या, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छिदी तिना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. संत आपला संशय घालतात, आपला भ्रम घालतात. भ्रांती ही समोळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. संत आपली भ्रांती घालतात, आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, आपलं अज्ञान निघून जातं. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पाठ, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा, नर हरी रामा गोविंदा वासुदेवा. आणि मग हळूहळू आपल्या अंतकरणात बदल होतो. जसं कांद्यात बी आहे, पण त्याला काहीतरी प्रक्रिया करावं लागेल. जसं तुमच्या दुधामध्ये लोणी आहे, पण आता जर तुमच्या पुढे 10 लिटर आणून दिलं तर तुम्ही काढून देणार का? मग नाहीये का? मग ती प्रक्रिया सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये, फार सोपी सांगितली. काय प्रक्रिया सांगितली? मंथोनी नवनीता. त्याच्यामध्ये लोणी आहे,
पण प्रक्रिया करावं लागेल, त्याला एखाद्या मावशीच्या पाया पडावं लागेल, अनुभवी मावशीच्या. नवीन नवीन पोरीला ते लोणी काढता येणार नाही. तसं संतांच्या पाया पडावं लागेल. जर तुम्हाला कांद्यातलं बी काढायचं असेल तर कोणाच्या पाया पडावं लागेल? एखाद्या शेतकऱ्याच्या पाया पडावं लागेल. आता जर इथं गोणी आणून उभारली आणि दाखवा बी काढून देणार आहे तुम्ही? मग बी नाही आहे का? प्रक्रिया आहे त्याला. त्याला ते कापून उलट लावा आणि एखाद्या शेतकऱ्याच्या पाया पडा. 2.5 महिन्यात बी आहे ना, आहे का नाही? पण प्रक्रिया आहे ना. तसा प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा आहे, पण प्रक्रिया आहे त्याला. कुठंतरी एखाद्याचे पाय धरावं लागतील, एखाद्या महात्म्याकडे जावं लागेल, काही प्रक्रिया करावं लागेल, म्हणजे चिंतन करावं लागेल. प्रक्रिया म्हणजे जसं ती घुसळण असतं ना, तसं आपण भगवंताचं चिंतन करावं. चिंतन करता 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 एक दिवस आपलं अंतःकरण स्वच्छ होतं. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण तयाजवळ. त्याच्याकरता काय लागत? त्याच्याकरता भांडवल लागत का काही? त्याच्याकरता निष्ठा लागते. संताची पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची जोडे सर्व सुख. आपल्या संतावर विश्वास पाहिजे, आपला धर्मशास्त्रावर विश्वास पाहिजे. तुमचा मुलगा अमेरिकेत आहे आणि तिथून आल्यावर तो अमेरिकेतलं सगळं सांगतोय, त्याच्यावर विश्वास आहे का नाही आपला? मग संतांना देवाचं दर्शन झालंय ना, आणि ते आपल्याला सांगते, मग आपला त्यांच्यावर विश्वास असावा ना, असावा का नाही? संत खोटे सांगतील का? बरं, संत आपले आईबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, ज्यांना सांगते ते अंतकरणापासून सांगतात ना. अरे अरे लहान थोर याती भलते नारीन, अरे हे बुडते हे जन न देखावे डोळा. आता आपले सगळे खेड्यातले मंडळी, आपण शेतकरी, बादली पडली तर काय ना काढतो मावशी आपण? गळाचं काही खाली जायचं काम आहे? रावत नाही गळाला. तशी वैकुंठातल्या मंडळीला रावत नाही. आपल्यासारख्या बादल्या गंजून जातील ना तिथं. पुन्हा जन्म पुन्हा मरण सारखं दुःख साधूला राहत नाही. ऐशी कळवळ्याची जाती बळच सांगतो, या मेळाव्याला, या कीर्तनाला, या प्रवचनाला, करा हरिपाठ, करा चिंतन. आपण म्हणतो कुठं सवडी, की वांगीन कांदीन बटाटे एवढं सोडून म्हणजे काय तिथं फायदा येऊन तरी बा? अरे सुटन ना जीव तिथं आल्यावर. तिथं आल्यावर जीवाचं कल्याण होईल ना. येतं किती जन्म केलेलंच आहे ना आपण, याच्या अगोदर आपण केलं नाही का काही? दुसऱ्या शरीरामध्ये प्रपंच झालेलाच आपले मुळण बाळण प्रपंचन हे प्रत्येक जन्मात आपण करीतच आलोय. बहुत जन्मांती जन्मलाशी नरा, देव तू स्वैरा करी आता. अरे आता फिरून 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 त्या भगवंताला दया आली, त्यानं आपल्याला मनुष्य शरीर दिलंय. कारण मनुष्य शरीराशिवाय जीव मुक्त कुठंच होत नाही. 84 लक्ष युनिट कोणालाच अधिकार नाही. हे इथं गावड्या बिद्या शेळ्या फेळ्या त्याने आल्या प्रवचनाला, इथं त्याला अधिकार नाही. तो दुर्लभो मनुष्य देहो दीनाम क्षणभंगोरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. म्हणून मला सांगतात, करावी तातडी परमार्थाची. तातडी शब्द कुठे लिहिला असतो? तातडी शब्द हा कुठे लिहिला पाहिला का तुम्ही? दवाखान्यात तातडीची रुग्ण व्यवस्था हे तिथं त्याच्या गाड्यांचे ॲम्ब्युलन्स वांग वांग डॉक्टर कोण पळत होतं. तातडी तुकोबाराय संता संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी. इतक्या तातडीनं परमार्थ कराय. हे प्रपंच होणार जे आपल्याला आंधळ्या पांगळ्यात सुद्धा होतोय. हे प्रारब्धानुसार होणार येतो. प्रपंच होत असतो, होणारच येतो, आणि केल्यानं पूर्ण होत नसतो. पण परमार्थ करावा लागतो. आपुले आपण करा संसार बंधन सोडा. जीवाला नाही कळत, पण मग मला शेवटचा इशारा देतात, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा. ज्यावेळेस आपल्याला शेवट निर्वाणीच्या टायमाला मग कोणी सोडवणार नाही. हाय कोणी सोडवणार? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू धरा. अरे खरा तो सोयरा आहे आपला, तो खरा मायबाप आहे. त्याची ओळख करून घ्या, आणि ती ओळख करून देण्याचं कार्य संत करतात. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. म्हणून तुम्ही मंडळी भाग्यवान. भगवान दत्तात्रेयाची सेवा घडती तुमच्या कोण, अन्नदान घडतंय. ते म्हटले आता ह्या वेळेस आपल्याला थोडं प्रवचन ठेवायचं. त्यांचीच कृपा आहे, त्यांचीच कृपा आहे, त्यांचाच प्रसाद आहे हा. दत्तात्रेयांचं कार्य कोणत्याच काळात बंद नाहीये. तुम्ही भागवत पहा,
24 अवतारापैकी एक भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे, प्रमुख अवतारापैकी. मग दत्तात्रय चिरंजीव आहे. एखाद्यानं जर ठरवलं तर आजही भगवान दत्तात्रय त्याला अनुग्रह देऊ शकतात. पण तसा तेवढा निश्चय पाहिजे त्याच्यावाला. नारायण बेट म्हणून पुणे केडगावला तेच आपला विषय झाला. गाणगापूरला तिने अनुष्ठान केलं होतं. भगवान दत्तात्रेयांनी त्यांना कलियुगात येऊन अनुग्रह दिलाय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण, ते भगवान दत्तात्रेयांनी ठरवलं तर आपल्याला एखाद्या खरा महात्म्याचे दर्शन आजही करून देऊ शकतात ती. पण आपली तळमळ पाहिजे काय, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाज. आपल्याला तळमळ पाहिजे, आपल्याला भूक पाहिजे. आपल्याला भूक लागली काही सगळं व्यवस्थित घडत असतं. तुम्ही भाकर टाकी द्या, कापेल तव्यावर टाकी द्या का गार तव्यावर टाकी द्या, हा, आणि गार तव्यावर टाकल्यावर गौऱ्याच आई बापाचा उद्धार होईल ना. मग तसं अंतकरण तापलं पाहिजे आपलं. पाण्याविद मासोळी तैसा तुका तळमळे. पाण्याच्या बाहेर काढेल मासं पाहिले की तुम्ही, शांत बसतो आहे ना. तसे तो कब्बर आहे म्हणते, कधी मला भगवंताचं दर्शन होईल, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होईल. तसं आपल्याला जर झालं तर भगवान परमात्मा भगवान दत्तात्रय वरून सूत्र हलवीत असतो. आपण ज्याची सेवा करतो ते दैवत आपल्याला एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटत असतो, त्याच्याकडून तो आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. त्याच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली, त्याच्यावर जर आपण भाव ठेवला, आणि नाथबाबा सांगतात आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलेला आहे. अरे जो भगवान परमात्मा सगळ्या जगाला 2 टाइम पोषितोय, तो आपल्याला उपाशी ठेवीन मग का ठेवीन. एक असा तुमच्यासारखं अन्नदान चालू होतं एक ठिकाणी. नियम फक्त एक होता, किती आणि किती जेवून जा, बंधन नाही. फक्त नियम एक होता, त्या आश्रमात अशी एक माळी टांगेला असायच्या, हातपाय धुवून यायचं आणि एक माळ जपायची, पोटभर जेवायचं, किती वेळा जेवा, बंधनच नाही. पण एक पाठ्या तिथून चालला होता असा, त्यानं पाहिलं अन्नदान लय मोठं आला. आता बाकीच्यांना सगळा नियम होता, महाराज तिथंच बसेल होते ना. आला म्हणले बहुत भूक लगी बोले. अरे म्हणले काय नाही, फक्त स्नान कर म्हणले, तू एक माळ जप रामनामाची, जेव पोटभर. तो म्हणला मी देवच मानित नाही म्हणले. ही माळण फिळण तर हात सुद्धा नाही लावणार म्हणले त्याला. आता बाकीच्यांना सगळ्यांना नियम होता ना. आता साधू धर्मसंकटात सापडला. जेव्हा ते सगळे हा म्हणला तुला जीव घालायचा असलं तर घाल, नाही तर मी हाटेला जेवण म्हणले, मी देवच मानित नाही तर ही माळण फिळ मला गरज नाही म्हणले. तो म्हणला असं करा म्हणले, आता तुम्ही फक्त हातपाय धुवा, नुसता माळीला हात लावा म्हणले, आणि एकदा फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, आणि जेव्हा म्हणले तुम्हाला सूट. तो म्हणला मी एकदा सुद्धा म्हणत नसतो म्हणले, मला गरजच नाही म्हणले. किती काय दहावी म्हणले रस्त्याला. तो साधू धर्म संकटात सापडला ना. बाकीचे म्हणते ना मग याला कसं काय सोडलं. तू म्हणले एकदा तरी म्हणे बाबा, नाही म्हणणार. गेला ना निघून, तो निघून गेला तडा तडा. तो सगळं झालं, संध्याकाळी सगळं अन्नदान झालं, आणि प्रभू रामाचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा म्हणले कशाला माझं चिंतन करतो, मला दुपारी उपाशी पाठवलं म्हणले, तो कशाला माझं चिंतन करतो म्हणले. म्हणले पण भगवंत तुम्ही हे नाही विचारलं का त्याला जीव घातला नाही. म्हणजे सांग काय. म्हणले तो देवच मानित नाही म्हणले. तो म्हणतो देवच नाही म्हणले. अरे आज त्याचं 40 वर्ष वय झालं, 40 वर्षापासून तो देव नाही म्हणतो, तरी मी त्याला 2 टाइम जीव घालतो म्हणले. तुला 1 टाइम जीव नाही घातला म्हणले तो. 40 वर्षापासून म्हणले, त्याचं आज 40 वर्ष, तेव्हापासून तो म्हणतो देव नाही, तरी त्याला 2 टाइम जीव घालतो म्हणले. अरे सगळ्या जीवालाच सांभाळणारा तोय, आपण निमित्ताचा धनी केला असे प्राणी. म्हणून हे सगळं विश्व त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालतंय, अशी आपल्याला मान्यता व्हावी. तीच भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. अर्जुनाला स्पष्ट सांगितलं, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेनपणे, आता सांगणे पुसणे काहीच नाही. आता तू म्हणला ना धर्मराजावर बाण चालव तरी तयारी, कारण या विश्वाचा करता तोय म्हणले. आणि असा निश्चय आपला व्हावा का हे सगळं विश्व भगवान परमात्म्याच्या सत्यानं चाललंय. आपण त्याचं भजन करावं, पूजन करावं, सत्कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान धर्म करावं. त्याच्या योगादानं भगवंताची आपल्यावर कृपावती. एखादा संत आपल्यावर कृपा करतो, आणि आपण आयुष्यभर भगवंताचं चिंतन करावं. अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. त्यालाच महाराज सांगतात आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची आ, कुळी कन्या पुत्र
होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती सर्वांना अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या जीवन धन्य व्हावं, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. म्हणून हे अन्नदात त्यांना धन्यवाद ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला. काय नाव त्यांचं? जिथली स्थानिकी मंदिरवाली मंडळी काळे वस्ती. प्रत्येक महिन्याला कार्यक्रम असतो, चांगलं चालू आहे धर्माचं कार्य. पण सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानदानी, सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानदानी. हे बाकीचं अन्नदान श्रेष्ठ आहे पण कुठं वर आहे. आता जेवलं सकाळी परत लागणार आहे. तृप्तता आहे पण तेवढ्यापुरती. पण ह्या ज्ञानानं जर तृप्त झाला ना, कृतार्थ होतो, त्याला कृतार्थ मुक्त होऊन जातो तो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानदानी. आणि हे तुम्ही चालू केलंय. तिथे आपल्याकडे ज्ञानदान करणारी मंडळी, कोणाला तरी बोलीत जायचं, एक अर्धा तास ज्ञानदान करी जायचं. अन्नदान हेच खरं भगवान दत्तात्रेयांचं कार्य. हीच खरी भगवंताची सेवा आहे. श्रवणी कीर्तने झाली ती पावन, सेवा ती आवडी उच्चारावे नाव. म्हणून कोणाच्या तरी माध्यमातून आपले मामा, त्यांच्या योगातून सुभाक्का ही मंडळी येतात सत्संगाला. त्यांना या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं सद्गुरूंच्या कृपेनं. त्यांना असं वाटतं हा प्रसाद जावा इतरांपर्यंत, प्रत्येकाचं जीवन धन्य व्हावं. म्हणून सर्व तुमचं सगळं आलेल्या सर्व मंडळींना धन्यवाद. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, बरं का, तुम्ही महेशाच्या मूर्ती. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तीन सिद्धी गेले, माझे ते उरले पाईक पण झालेली सेवा. आमचे येवल्यावरून बंटी महाराज आलेत. एक परमार्थाचं तळमळ त्यांना झालेली सेवा भगवान दत्तात्रेयांच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, सब संतन की, बजरंग बली हनुमान. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, सब संतन की. गुरुदेव आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय जाणे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र दिवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जेवांची तो ते लाभो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मागी आळी. अनावरत भूमंडळी भेटो दया भूता, कला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णवा पियुषांचे. चंद्रमेधी आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जना स्वैरे, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. निबंधोपजीवे विशेष लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय हुआ विधी. येथ म्हणे त्रिविश्वेश्वरावो, हा होईल दान प्रसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे. जय जय रघुवीर समर्थ.